प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विश्वास त्रिभुवन. मी आज तुमच्यासाठी एक वचन वाचू इच्छित आहे. स्तोत्र संहिता याचा 136 अध्याय आणि वचन 1 मध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. आणि आम्ही जर स्तोत्र संहिता 136 वाचला तो त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्या दयाविषयी सांगितलेला आहे. प्रियानो, माहिती आहे की ह्या दया शब्दात किती महत्व आहे, ह्या दया शब्दाला किती परमेश्वर महत्व देत आहे. जर आम्ही बघितलं मार्क शुभवर्तमान याचा 10 अध्याय आणि वचन 46 पासून, तर एक आंधळा भिकारी होता, त्याचं नाव ब्रथलमय होतं. आणि जेव्हा येशू ख्रिस्त यरूशलेम मध्ये जात असताना शास्त्र आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्त जात असताना हे ब्रथलमयला समजलं आणि ब्रथलमयनं आवाज दिला, हे दाविदाच्या पुत्रा, मजवर दया करा. तर येशू ख्रिस्ताला थांबावं लागलं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला ह्या ठिकाणी हे पाहायला भेटतं प्रियांनो की ह्या दयामध्ये, ह्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे, इतकं महत्व आहे. परमेश्वराची दृष्टीनं ह्या दया शब्द जर परमेश्वराने ऐकला तर त्याला थांबावं लागतं, त्याला प्रार्थना ऐकावं लागते, त्याला ते उत्तर द्यावं लागतं. हालेलुया. जेव्हा ब्रथलमयनं दया शब्द काढला तर शास्त्र आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्ताला थांबावं लागलं आणि जी ब्रथलमयची इच्छा आहे ती पूर्ण करावं लागली. आम्हाला पाहायला भेटतं प्रियांनो की जेव्हा आम्ही प्रार्थना करतो आणि जेव्हा आम्ही बोलतो की प्रभू तू माझ्यावर दया कर, जर कोणाला वाटत असेल की प्रभूनी तुमच्यावर दया करावं, तुमच्या प्रार्थना ऐकावं, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीचं उत्तर द्यावं, तर आज तुम्हाला परमेश्वराला सांगावं लागेल की प्रभू माझ्यावर दया कर. कारण की स्तोत्र संहिता 136 मधून आम्हाला पाहायला भेटतं की परमेश्वराचे उपकार स्तवन करा, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे गुणगान गा, कारण की त्याची दया सनातन आहे. त्याला धन्यवाद द्या, कारण की त्याची दया सनातन आहे. जेव्हा हा दयाचा शब्द आम्ही ऐकतो प्रियांनो, तर परमेश्वराला कार्य करावं लागतं, परमेश्वराला आमच्या प्रार्थनेकडे लक्ष द्यावं लागतं, परमेश्वराला आमच्या हाकेकडे धावून यावं लागतं आणि आमची इच्छा पूर्ण करावी लागते. जर तुम्हाला त्याची दयाचा अनुभव नसेल तर आज प्रभूला म्हणा की प्रभू आज माझ्यावर दया कर. मग तो कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, आज तुम्ही फक्त बोला प्रभू येशू की तू माझ्यावर दया कर. येशू ख्रिस्त हा शब्द ऐकून तो तर थांबल आणि तुमच्या जवळ येईल आणि बोलल की मी तुझ्यासाठी काय करू. ब्रथलमयच्या जीवनात हेच झालं. त्याने जेव्हा दयाचा शब्द ऐकला, त्याने जेव्हा दया बोलला की ब्रथलमयला त्याची इच्छा पूर्ण झालेली पाहायला भेटते. प्रेज द लॉर्ड. ब्रथलमयच्या जीवनात त्याची इच्छा पूर्ण झालेली पाहायला भेटते. आज जर कदाचित तुम्ही प्रभूकडे मागत आहे, परंतु आजपर्यंत तुमची इच्छा, तुमच्या प्रार्थना देवाने ऐकल्या नसेल, पण आजपासून तुम्ही बोला की प्रभू माझ्यावर दया कर. बघा, आज परमेश्वर तुमच्यावर दया करेल, तुमच्या प्रार्थनेकडे लक्ष देईल, परमेश्वर तुमच्यासाठी धावून येईल. आज त्या दयाला मोकळीक द्या. तुम्हाला माहिती आहे की बायबलमध्ये आम्हाला पाहायला भेटतं की आमचा प्रभू येशू ख्रिस्त इतका दयाळू आहे की त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे, आमचे पाप त्याच्यावर घेतलेलं आहे, आमच्यासाठी त्यानं वधस्तंभावर गेलेला आहे, आमच्यासाठी तो कबरेत पुरला गेलेला आहे आणि आम्हाला नीतिमान ठरवावा म्हणून तो कबरेतून उठलेला आहे. इतकी त्याची दया सनातन आहे प्रियानो. म्हणून आज तुम्ही जर बोलाल की प्रभू माझ्यावर दया कर, आज प्रभू तुमच्यावर दया करायला तयार आहे. ज्याने माझ्यावरही दया केली, ज्यानं अनेक रोग्यावरही दया केली, अनेक समस्या लोकांवरही दया केली. आज जर तुम्ही समस्यात असेल, त्रासात असेल, आज प्रार्थनेत फक्त बोला प्रभू तू माझ्यावर दया कर. आज प्रभू त्या शब्दाकडे बघल आणि प्रभू तुमच्यावर दया करेल. जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, आजच्या रात्रीपासून, आजच्या दिवसापासून, या क्षणापासून, त्या सेकंदापासून, मिनिटापासून तुम्ही बोला प्रभू माझ्यावर दया कर. आज त्याची दया तुमच्यावर विपुल होत आहे. तो दयाचा सागर आहे. शास्त्र आम्हाला सांगतं जसं सागर आम्ही मोजू शकत नाही, मापू शकत नाही, त्याची गिनती करू शकत नाही, त्याच्या दयाचीही आम्ही गिनती करू शकत नाही. आणि एकदा का त्याची दया तुमच्यावर झाली तर तुमच्यासारखा आशीर्वादित व्यक्ती कोणीच नाही. एकदा का त्याची दया तुमच्यावर वर्षावली तर तुमच्यासारखा येशविसी जीवनात जगणारा कोणीच नाही. म्हणून प्रियानो,
आज तुम्ही त्याची दयाची अपेक्षा करा. आज त्याच्या दयाच्या कडे तुम्ही लक्ष द्या. त्याची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न करा की त्याची दया काय आहे. ब्रथलमय त्याची दया समजली. आज जर आम्ही शिष्यांकडे बघतो एक अध्यायामध्ये की आम्ही बघतो की शिष्य जेव्हा समुद्रात होते आणि ते बुडायला लागले होते आणि ते बोलला की अहो नासरतकर येशू आमच्यावर दया करा. तर शास्त्र सांगतं की त्यांना बुडण्यापासून त्यानं वाचवलं, त्या समुद्राच्या लाटापासून वाचवलं, त्या मरणापासून येशू ख्रिस्तांनी त्यांना वाचवलं. आज आम्हाला बोलणं गरजेचं आहे की प्रभू येशू तू माझ्यावर दया करा. आज जितकेही हा व्हिडिओ बघत आहे, आज परमेश्वर तुमच्यावर दया करू इच्छित आहे. आज परमेश्वर तुमच्यावर त्याचा दयाचा पाऊस पाडू इच्छित आहे. त्याच्या दयाचा पावसाची वर्षाव करू इच्छित आहे. म्हणून प्रियांनो, आजच्या वचनातून हीच गोष्ट शिकायला भेटते की प्रभूची दया सनातन आहे आणि त्याची दया विपुल आहे, कधी न संपणार आहे. म्हणून प्रियांनो, आज त्याची दयाची अपेक्षा करा. म्हणा प्रभूला, प्रभू माझ्यावर तो दया